पुण्याजवळच्या केसनन गावात होणाऱ्या सनबर्न पार्टीला स्थानिक शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विरोध केलाय। त्यामुळे आता हा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे। शिवसेना खासदार आढळराव पाटील यांनी विरोध केलेला आहे सनबर्न पार्टीला। पुण्याजवळ केसनन गावामध्ये ही पार्टी होते आहे। वारकऱ्यांनी देखील या पार्टीला विरोध केलेला आहे आणि आता स्थानिक खासदार आढळराव पाटील यांनीही विरोध केलेला आहे। त्यामुळे सनबर्न पार्टीचा हा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे। सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेनेही या सनबर्न पार्टीला विरोध केलेला आहे। आपण याबाबत थेट बोलूया। आपल्याबरोबर आहे शिवाजीराव आढळराव पाटील। आढळरावजी, काय सांगाल? तुमचाही विरोध आहे या सनबर्न पार्टीला, तुमची नेमकी भूमिका काय आहे? मी आपल्याला एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो। सुरुवातीला एक 8-10 दिवसापूर्वी काही हिंदू संघटना, पतित पावन संघटना माझ्याकडे ह्या संदर्भामध्ये आल्या होत्या। त्यावेळेला मी जिल्हाधिकारी आणि एसपी यांना पत्र दिलं होतं पोलिसांना, या अशा प्रकारे तपासून बघा, जर याच्यामध्ये काही गैर असेल तर त्याला परवानगी देऊ नका। त्या गोष्टीला 8-10 दिवस झाले। त्यानंतर पेपरमध्ये बातम्या आल्यानंतर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मला फोन केला, सांगितलं की आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपण त्यांना निमंत्रण दिलेलं आहे, तुम्ही त्यांना विरोध करू नका। त्याच्यानंतर स्थानिक ग्रामस्थांकडून असं कळालं की स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना कुठलाही विरोध करायचा नाही असं ठरलेलं आहे, कारण त्यांना ह्या ऑर्गनायझर किंवा त्या जागेचे मालक जे आहेत अतुल जोरडिया यांनी गावाला 50 लाख ते 1 कोटी रुपये द्यायचं ठरलं, असं काहीतरी माझ्या कानावर आल्यामुळं मी तसा मग माझा विरोध मी फारसा केला नाही। कारण गावाचं जर कोण भलं करत असेल गावच्या विरोधामध्ये जाऊन हे मला काय फारसं संयुक्त वाटलं नाही। पण एकंदरीत मला जे सांगायचं की ही माझा मतदारसंघ आहे, ही भूमी खऱ्या अर्थानं संतांची भूमी आहे। इथं शिवरायांचा जन्म असलेला हा परिसर आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारचे काही सनबर्नच्या नावाखाली काय होत असेल तर ते चुकीचं आहे असं माझं सुरुवातीला मत होतं। पण सरकारचं जर म्हणणं असेल, सरकारचं म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की हे ड्रग आहे आणि सरकार जर ड्रग टुरिझमला जर अशा प्रकारचं प्रोत्साहन देत असेल तर मी काय बोलणार, मी आपलं शांतपणे बसलोय। पण मला एकंदरीत जर सांगायचंय की हा नुसतं काय म्युझिक शो नाहीये, इथं केसनांमध्ये येऊन संत ज्ञानेश्वरांच्या जवळ असलेल्या ह्या भूमीमध्ये हे लोक येऊन सनबर्नच्या नावाखाली अभंग म्हणणार नाहीयेत। इथं ज्या मोठ्या प्रमाणावर रॉक म्युझिक वगैरे होईल, ते म्युझिक वगैरेच करत असताना काही ना काहीतरी होण्याची शक्यता आहे। पण खरी भूमिका जी आहे ही सरकारची भूमिका आहे। सरकारनं ठरवलंय अशा प्रकारचं, तर त्याच्या पुढं आम्ही काय करणार, असं हतबल झालो आहे। पण या पार्टीला आता विरोध करताना तुम्ही सरकारकडे कसा पाठपुरावा करणार आहात? सरकारकडे काय सांगणार आहात? आम्ही सरकारनं सांगितलं तुम्ही गप्प बसा। एका प्रकारे पोलीस आता हे फॉरेस्टच्या जागेमध्ये होत आहे। 6 महिन्यांनी लोकशासन आंदोलनाच्या माध्यमातून बाहेरच्या लोकांनी येऊन फॉरेस्ट मध्ये 100 एकर जमिनीवर अतिक्रमण केलं, त्याच्यावर प्रशासन काही करत नाही आणि यांना परमिशन देत असेल तर हे चुकीचं आहे। म्हणजे धन्यवाद शिवाजीराव आढळरावजी। झी24 तासकडे ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल। शिवसेना खासदार आढळराव पाटील यांनी या सनबर्न पार्टीला विरोध केलेला आहे। सरकारनंच या सनबर्न पार्टीच्या आयोजकांना रेड कार्पेट घाऊ घातलेले आहे, त्यांनीच निमंत्रण दिलेलं आहे, असा थेट आरोप शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सरकारवर केलेला आहे। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।